रात्रीचे 3 वाजलेत. हे बघा इकडे, सॉरी कुठे गेलं, हां घड्याळ. 3 सव्वा 3 होत आलेत रात्रीचे. आणि मला आज सुट्टी आहे. 2 दिवस सुट्टी घेतली मी, माझी तब्येत बरी नसल्यामुळे सुट्टी घेतली आहे. आणि योगा असं बावळट योग असा की मला झोप येत नाही आहे. आता मी झोपायला पाहिजे, कारण मी कंपल्सरी नाईट करते, त्यामुळे मला झोप यायला पाहिजे, मी झोपायला पाहिजे, कारण मला रात्रीची झोप भेटत नाही. मी दिवसा झोपत असते आणि आज वेळ भेटला आहे तर मला झोप येत नाही आहे. मी पडले 3 वाजेपर्यंत पडून होते. आणि मग नंतर अचानक माझ्या लक्षात आलं की मी आज माझा नाईटचा स्किन केअरचं रुटीन मी आज काही केलंच नाही आहे. मग आता मी 3 वाजता ते रात्री करणार आहे. असं कसं झोपायचं ना, म्हणजे रोज मी जॉबवरती पण असल्यावर मी करते ते, आणि आता असं कसं झोपायचं ना, त्यामुळे मी आत्ता करते. सो हे पाल्मचं नियासिनामाइडचं आणि राईस वॉटरचे हे काय म्हणतात त्याला, टोनर आहे, ते आधी लावते मी. तुम्ही केलंय का कधी रात्री 3 वाजता तुमचं स्किन केअर रुटीन? आता हे मी त्याला सुकू देते. व्हिडिओ 2 मिनटं बंद करते, सुकल्यावर आधी येते मी. बाय. हे बऱ्यापैकी सुकलंय चांगलं. आता मी नियासिनामाइडचाच आता मी हे लावते आहे, मिनिमलिस्टचं याला काय म्हणतात गड्या, सिरम लावते आहे. कारण हे सिरम मला खूप फायदेशीर ठरलं आहे. माझ्या पिंपल्सला, ओपन पोर्सला खूप फायदेशीर ठरलं आहे. त्यामुळे मी हे एकच लावायचं ठरवलं आहे. इथे 1 ड्रॉप, इथे 1 ड्रॉप, इथे 1 ड्रॉप, 1 2 3 4 5 ड्रॉप हे आपल्याला हे करायचे. जास्त पण नाही घ्यायचं हे, तरी माझ्याकडनं जास्त ओतलं गेलं व्हिडिओच्या नादामध्ये, पण मी एवढं पण नाही घ्यायचं. 1 इथे, 1 इथे, 2 3 4 आणि 5 हे 5 ड्रॉप बस होतात. आणि हे चांगलं मुरू द्या, हे करायचं आहे. याने माझे ओपन पोर्स बऱ्यापैकी कमी झाले, म्हणजे 100%मधनं मी तुम्हाला सांगायचं 70-75% माझे ओपन पोर्स कमी झालेत. याने माझं पिगमेंटेशन बऱ्यापैकी गेला. आणि अजून चेहराही ग्लो येतो याने. आणि मला जो फायदा झाला आहे तो ओपन पोर्स, पिगमेंटेशन आणि काय सांगता पिंपल्स. माझ्या ना इथे मला मध्यंतरी मला फॅटी लिव्हर वगैरे प्रॉब्लेम झालेला, तर माझ्या इथे ना पूर्ण भरलेलं आहे. सो नियासिनामाइडने माझी खूप हेल्प केली आहे. आणि माझा आवाज असा काय झाला घसा वगैरे बसला असं पण काही नाही, पण झालं आहे, निम्मी रात्र झाली त्यामुळे चेंज झाला आहे. सो इतके सारे बेनिफिट्स मला त्याने दिलेत, छान आहे ते. बाकीही ते कॉलिक ॲसिड खूप सिरम आहे, पिन मी नाही लावले ते, मला नियासिनामाइडच मला सूट झालं. तेही मी लावून बघितलं, मला काही फरक जाणवला नाही, ते व्हिटॅमिन सी वगैरे नको. त्याच्यानंतर मी लावणार आहे मॉइश्चरायझर. हे माझं चांगलं स्किनमध्ये मुरलं आहे. आता मी लावणार आहे मॉइश्चरायझर. हे लॅक्मेचं पीच मिल्कचं विटॅमिन ई क्रीम मॉइश्चरायझर आहे माझ्याकडे. मी हे लावणार आहे त्याच्यावर. मॉइश्चरायझर किती लावायचं काय होत नाही, मॉइश्चरायझर भरपूर लावलं तरी चालते. मॉइश्चरायझर हे तुमच्या स्किनला पाणी पुरवतं, हायड्रेट करतं. सो मॉइश्चरायझर चांगलं असतं. मी सडबसड यामुळे लावते कारण मी मोबाईल स्टँड वगैरे मी काही लावलं. आणि आता इतक्या रात्री कुठे, आता बघा तुम्ही सांगू 2:15 वाजले, आता कुठे हे सेटअप करत बसू, लायटिंग वगैरे माझ्याकडे सगळं आहे, पण मी काहीच केलं नाही आहे. सो मी एका हातामध्ये मोबाईल धरला आहे आणि एका हातामध्ये हे सारं करते आहे. झाली आहे माझं स्किन केअर रुटीन झालं आहे नाईटचं. आता मी मस्त झोपेल थोडीशी, कारण माझ्या डोळ्यावर झोप येते आहे. चला बाय, गुड नाईट. गुड नाईट नाही, 12 नंतर मॉर्निंग होते. सगळ्यांना गुड मॉर्निंग. हॅव अ नाईस डे. बाय.